हेलो माय डियर स्टूडेंट। आज के वीडियो में हम डिस्कस करते हैं पास्ट टेंस और उसके वैरायटी के बारे में, उसके नंबर ऑफ क्वेश्चन कैसे पूछे जा सकते हैं और फ्लुएंटली इंग्लिश बोलने के लिए सबसे इम्पॉर्टेंट रोल प्रेजेंट और पास्ट टेंस करता है। तो उसका यूज़ हमें डेली रूटीन कन्वर्सेशन में इंग्लिश बोलते हुए किस तरीके से करना है वो हम आज डिस्कस करते हैं। चलो तो स्टार्ट करते हैं। He played football. He played football. तो फुटबॉल खेळला. कधी खेळला? जर मी म्हटलं असेल की तो फुटबॉल काल खेळला तर काय येणार? तो फुटबॉल काल खेळला. He played football yesterday. तो फुटबॉल काल खेळला. He played football yesterday. He played football yesterday. तो काल फुटबॉल खेळला किंवा काल फुटबॉल खेळला होता. तो काल फुटबॉल खेळला होता का? Did he play football yesterday? Did he play football yesterday? तो काल फुटबॉल खेळला होता का? नेक्स्ट, तो कधी फुटबॉल खेळला? When did, कधी, when did he play football? इथे जेव्हा आपण did चा यूज करतोय तर महत्वाची नोट लक्षात ठेवायची आहे. did चा यूज करताना तुम्हाला फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब वापरायचा आहे. Whenever you are using did in the sentence, you need to use first form of the verb. That is the thing you need to fix in your mind. Next, he did not play football. तो फुटबॉल खेळला नाही. तो फुटबॉल खेळला नव्हता. नेक्स्ट, did he not play football? Did he not play football? तो फुटबॉल खेळला नव्हता का? तो फुटबॉल खेळला नव्हता का? नेक्स्ट, why did he not play football? तो फुटबॉल का खेळला नव्हता? तो फुटबॉल का खेळला नव्हता? when did he, why did he not play? Why did he not play football? तो फुटबॉल का खेळला नव्हता? हे झालं सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर. काय होतं बेसिक मध्ये? सब्जेक्ट प्लस वर्बचा इथे सेकंड वर्बचा सेकंड फॉर्म, सब्जेक्ट प्लस सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब इन द पास्ट टेन्स. नेक्स्ट ऑब्जेक्ट. नेक्स्ट आहे पास्टचा कंटिन्युअस टेन्स. पास्ट भूतकाळामध्ये जो चालू भूतकाळ म्हणतो आपण त्याला. ही वॉज प्लेइंग फुटबॉल. तो फुटबॉल खेळत होता. ही वॉज प्लेइंग फुटबॉल. तो फुटबॉल खेळत होता. तो फुटबॉल खेळत होता का? कसं म्हणणार आपण? तो फुटबॉल खेळत होता का? वॉज ही प्लेइंग फुटबॉल. वॉज ही प्लेइंग फुटबॉल. वॉज ही प्लेइंग फुटबॉल. तो कधी फुटबॉल खेळत होता? वेन वॉज ही प्लेइंग फुटबॉल. वेन वॉज ही प्लेइंग फुटबॉल. तो फुटबॉल कधी खेळत होता? तो फुटबॉल कधी खेळत होता? वेन वॉज ही प्लेइंग फुटबॉल. तो फुटबॉल खेळत होता का? वॉज ही प्लेइंग फुटबॉल. तो फुटबॉल खेळत नव्हता का? असं जर विचारायचं असेल, तो फुटबॉल खेळत नव्हता, पहिले आपण बघूया नव्हता. तो फुटबॉल खेळत नव्हता. ही वॉज नॉट प्लेइंग फुटबॉल. 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 तो फुटबॉल खेळत नव्हता का? वॉज ही नॉट प्लेइंग फुटबॉल. वॉज ही नॉट प्लेइंग फुटबॉल. नेक्स्ट, तो फुटबॉल का खेळत नव्हता? वाय वॉज ही नॉट प्लेइंग फुटबॉल. वाय वॉज ही नॉट प्लेइंग. तो फुटबॉल का खेळत नव्हता? वाय वॉज ही नॉट प्लेइंग फुटबॉल. हे झालं पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि त्याचे
सेंटेन्स, व्हेरायटी ऑफ सेंटेन्स फॉर्मेशन, त्याचा इम्पेरेटिव्ह कसं विचारायचं, त्याचा निगेटिव्ह काय होणार, त्याचा येस नो कसा होणार, त्याचा WH काय बनू शकते, आणि आपले प्रॉबेबल क्वेश्चन्स याच्यामध्ये कव्हर होत आहेत. नेक्स्ट आहे पास्ट परफेक्ट. ही हॅड प्लेड फुटबॉल. तो फुटबॉल खेळलेला आहे. तो फुटबॉल खेळलेला आहे का कसं विचारायचं, तर हॅड ही प्लेड फुटबॉल. तो कधी फुटबॉल खेळलेला आहे. When had he played football? When had he played football? तो फुटबॉल खेळलेला नाही. He had not played football. तो फुटबॉल खेळलेला नाही. तो फुटबॉल खेळलेला नव्हता पास्ट मध्ये. He had played football. तो फुटबॉल खेळलेला होता. Had he played football? तो फुटबॉल खेळलेला होता का. तो फुटबॉल कधी खेळलेला होता. When had he played football? तो फुटबॉल कधी खेळलेला होता. When had he played football? तो फुटबॉल खेळलेला नव्हता. He had not played football. तो फुटबॉल खेळलेला नव्हता का. Had he not played football? तो फुटबॉल का खेळलेला नव्हता. Why had he not played football? तो फुटबॉल का खेळलेला नव्हता याचं मला कारण कळू शकेल का. लेट मी नो द रिझन वाय ही हॅड नॉट प्लेड फुटबॉल. अशा प्रकारे आपण पास्ट परफेक्टचा यूज करून नंबर ऑफ क्वेश्चन फॉर्म करू शकतो. नेक्स्ट आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. ही हॅड बीन प्लेइंग फुटबॉल फॉर 2 hours. तो पास्ट मध्ये समजा येस्टरडेचं एक्झाम्पल घेऊया. ही हॅड बीन प्लेइंग फुटबॉल फॉर 2 hours येस्टरडे. येस्टरडेला तो 2 तासापासून फुटबॉल खेळत होता. 2 तासापासून. येस्टरडेला काल तो मॉर्निंग पासून फुटबॉल खेळत होता. ही हॅड बीन प्लेइंग फुटबॉल येस्टरडे सिन्स मॉर्निंग. जेव्हा टाइम मेन्शन केलेला असतो तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे सेंटेन्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचा यूज करून बनवता येतं. नेक्स्ट, तो काल 2 तासापासून फुटबॉल खेळत होता का. हॅड ही बीन प्लेइंग फुटबॉल फॉर 2 hours yesterday. तो कधीपासून फुटबॉल खेळत होता. When had he been playing football? नेक्स्ट, तो 2 तासापासून फुटबॉल खेळत नव्हता. He had not been playing football for 2 hours. तो 2 तासापासून फुटबॉल खेळत नव्हता का. Had he not been playing football for 2 hours? तो 2 तासापासून का फुटबॉल खेळत नव्हता. Why had he not been playing football for 2 hours? मला कारण कळू शकेल का की तो 2 तासापासून का फुटबॉल खेळत नव्हता. लेट मी नो द रिझन वाय ही हॅड नॉट बीन प्लेइंग फुटबॉल फॉर 2 hours. अशा प्रकारे आपण सिंपल वेनी प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्सचा वापर करून इंग्रजी बोलू शकतो. इफ यू हॅव एनी क्वेरी रिलेटेड टू दिस टॉपिक जस्ट कमेंट इन द कमेंट बॉक्स और यू कॅन मॅसेज मी. अशाच प्रकारे सिंपल आणि इझी वेनी इंग्रजी शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.